स्कूटर घसरली आणि रस्त्यावर पडलेल्या तरुणाच्या डोक्यावरून ट्रकचं चाक गेलं. या भीषण अपघातात 33 वर्षांच्या सॉफ्टवेअर इंजिनियरचा जागीच मृत्यू झाला. प्रथमेश महारुद्र स्वामी असं त्याचं नाव असून तो पुणे जिल्ह्यातील हवेली इथला आहे. प्रथमेश काही कामानिमित्त कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत आला होता. या अपघातात प्रथमेशचा सहकारी किरकोळ जखमी झालाय. शुक्रवारी सायंकाळी 6:30 वाजता पुणे बंगळुरू महामार्गावरील हॉटेल जय हिंद जवळ ही दुर्घटना घडली. पुण्यातील एका कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करणारा 33 वर्षाचा प्रथमेश महारुद्र स्वामी हा तरुण आणि त्याचा सहकारी मुकुल बाबासाहेब भामरे हे दोघेजण शुक्रवारी सकाळी बसनं कोल्हापूरला आले. प्रथमेशनं कोल्हापुरातील एका मित्राची टीव्हीएस ज्युपिटर स्कूटर घेतली आणि शुक्रवारी दुपारी दोघेजण कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीत गेले. सायंकाळी काम आटोपून दोघेजण स्कूटरवरून पुन्हा कोल्हापूरला चालले होते. हॉटेल जय हिंद जवळ आल्यानंतर रस्त्याकडेच्या मातीवरून स्कूटर घसरली आणि दोघेही रस्त्यावर पडले. त्याचवेळी पाठीमागून भरधाव वेगानं आलेल्या ट्रकच्या डाव्या बाजूचं चाक प्रथमेशच्या डोक्यावरून गेलं. त्यामुळे प्रथमेशचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा सहकारी मुकुल बाबासाहेब भामरे किरकोळ जखमी झाला. अपघातानंतर तासभर मुकुल मदतीच्या प्रतीक्षेत थांबला होता. त्यानंतर गोकुळ शिरगाव पोलिसांनी अपघातस्थळी जाऊन पंचनामा केला. पोलिसांनी अज्ञात ट्रक चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. पण महामार्ग रुंदीकरणाच्या कामातील त्रुटीमुळे एका उमद्या आणि तरुण अभियंत्याला आपला प्राण गमवावा लागला.